सर्व आजी माजी भावी चेअरमन व्हाईस चेअरमन सदस्य आणि सर्व आदरणीय ज्येष्ठ मंडळी तरुण मित्र पत्रकार मित्र आणि माझ्या भावांनो, आपल्या सर्वांनाच एक कोडं पडलंय की आजची राजकीय परिस्थिती पाहिल्याच्या नंतर ठीक आहे, राजकारण म्हणून माझं कोणीच काही करू शकत नाही, पण अशी परिस्थिती झाली आहे की आता सत्तेत बी तेच आणि विरोधात बी तेच. म्हणजे विरोधकाची भूमिका सुद्धा सत्ताधाऱ्यांनी बजवायची आणि सत्तेचा फायदा सुद्धा त्यांनीच घ्यायचा आणि अधिकार एकतर घरगडीत झाले त्यांचे. गुलामगिरीच्या काळामध्ये सुद्धा ही अशी परिस्थिती असेल का? या बाबतीत आपण जर विचार केला तर आता जे विरोधात मतदान करतात, विरोधात नेते उभा टाकतात, त्यांना इथे राहण्याचा जगण्याचा अधिकारच नाही की काय? अशा पद्धतीची वागणूक आज महाराष्ट्रामध्ये होत असताना ठीक आहे, दोन पैलवानाची कुस्ती असल्याच्या नंतर पराभव तर एकाचा होतच असतो. सामना कुस्तीमध्ये एखाद्या वेळेस समान सुटतोय, पण निवडणुकीमध्ये एका मतानं का होत नाही, कोणतर विजय होत असतो. मग ते पराभव होणाऱ्यांनी, त्यांना सहकार्य करणाऱ्यांनी या मतदारसंघात राहायचंच नाही का? त्या कार्यकर्त्यांनी काम करायचंच नाही का? त्या अधिकाऱ्यांनी विरोधाचं ऐकायचंच नाही का? ही भूमिका घेऊन काम करत असताना अनेकांना निलंबन करणं, अनेकांना धार दाखवणं, तुझी गडचिरोलीला बदली करतो, तुझं खानदान जर माझ्यासोबत नाही राहिलं तर तुझं जुगणं मुश्किल करतो. कार्यकर्त्यांची तर काय अवस्था आहे आज. ठीक आहे, जे पदावर बसले त्यांच्याबद्दल मी काही बोलण्याची गरज नाही, पण तुमच्यात सामर्थ्य असतं तर तुमच्या कार्यकर्त्याला पद द्यायला पाहिजे होते ना. आज कोण सत्तेवर बसले? आज जे काही सभापती झाले ते सगळे आपलेच कार्यकर्ते झाले. मग तुमचं काय? जशी भाजपची अवस्था झाली आहे त्याच पद्धतीनं या मतदारसंघामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जे सत्तेत आहेत त्यांची सुद्धा तीच अवस्था या ठिकाणी झाली. आणि म्हणून आता ठीक आहे, पूर्वादी विचार शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करणं हे स्वाभाविक आहे, एक विचार आहे, पण ते विचार त्यांच्यासोबतच जणू काय त्यांनी विचार असतात. आपण कधीतरी राजकारणामध्ये या ठिकाणी घ्यावे लागते. वेळ प्रसंगानुसार काही दिशा कधी विचार बदलावे लागतील आणि कार्यकर्ते आपले जीवन ठेवावं लागते आपल्या मतदारांच्या साठी. आणखी मी या ठिकाणी मला एक आता शेर लिहून दिलेला या ठिकाणी. अभी गनीमत है सब्र मेरा, अभी लबालब भरा नहीं हो, वो मुझको मोहताज समझ रहे हैं, उन्हें कहो अभी मैं जिंदा हूं. भविष्यामध्ये काय कुणाचा काळी कोण काय कुठं राहील, पण सत्ता आली म्हणजे ठीक आहे, झुकत महाप असतंय, समजू शकतो आपण कार्यकर्त्यांना, पण विरोधकाचे संसारच उद्ध्वस्त करायचे, त्यांना जगणं मुश्किल करायचं, हे राजकारण आम्ही कधीच या ठिकाणी केलेलं नाही आणि भविष्यामध्ये हे सुद्धा राजकारण लोकांना अपेक्षित नाही. कारण चुकलं म्हणण्याची ताकद या मतदारामध्ये असली पाहिजे, कार्यकर्त्यात धमक असली पाहिजे. आपला नेता जर चुकत असतात पण भविष्यामध्ये
कोणच कुणाच्या समोर या ठिकाणी शब्द बोलणार नाही. बोललास तर तुझी बघून घेतली जाईल. हे भाषात नाही तर वागणुकीमध्ये दाखवून देणाऱ्याला सुद्धा आपल्याला आता दुसरा कुठला पर्याय नाही. खर तर आजच्या परिस्थितीमध्ये अजय पवार साहेबांनी माझ्यावरती विश्वास टाकला होता. या मतदारसंघात लढण्याची ताकद दिली होती. पण जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये हे दोन्ही पक्ष एक झाले. एक झाल्याच्या नंतर आम्हीच सांगितलं, फक्त अहमदपूरचं सोडलं दुसऱ्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलं होतं की तुम्ही घड्याळ चिन्हावरती या ठिकाणी निवडणूक लढवा. कारण वरून असे आपल्याला आदेश आहेत की आपले दोन्हीही राष्ट्रवादी, अजितदादाची राष्ट्रवादी असेल आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल, या दोन्ही राष्ट्रवादी आता आपल्याला एकत्रित या ठिकाणी येण्यासाठीचे आपल्याला आदेश आहेत. त्या निमित्तानं आता दोन राष्ट्रवादी एकत्रित आल्याच्या नंतर ठीक आहे, इतर ते चांगल्या पद्धतीने वागत असतात, आम्ही विचार केला असता चला काय ते ठीक आहे, आमदार आहेत तर आपले कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी आपण त्याला सहकार्य करू, पवार साहेबांचे कार्यकर्ते म्हणून. पण आपल्या सर्व मतदारसंघातल्या सर्व कार्यकर्त्यांना, या मतदारसंघातल्या जनतेला सर्वांनाच या ठिकाणी माहिती आहे आमच्या आणि त्यांच्या स्वभावात. मागच्या वेळेस भारतीय जनता पक्षासोबत मी होतो, 9 सदस्य निवडून आणले होते, 11 पैकी 9. आणि ती सगळे भारतीय जनता पक्ष, कारण मला असं वाटत होतं की आता आपण एकत्रित आलो. यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या लोकांना बाबरावचे त्यांना सुद्धा कुठेतरी समजलं पाहिजे. पूर्ण त्यांचा गड उद्ध्वस्त करून टाकला या मतदारसंघामध्ये. आता आमचं तर ऑलरेडी त्यांच्यासोबत गेलं झालं. आणि मला स्वभाव आहे, कुणासोबत तर पक्षात गेल्याच्या नंतर त्याच्यासोबत काहीतरी 2 हात करत बसल्यापेक्षा एक वेगळं व्यासपीठ आपण जर आपल्याला मिळालं तरच या मतदारसंघामध्ये काम करण्याला आपल्याला या ठिकाणी संधी मिळेल. आणि ते व्यासपीठ आता आपल्याला आणखीन आपली काही चर्चा झाली नाही, पण आपल्या सगळ्यांच्या सांगण्यातनं जर शिंदे साहेबांकडे जाण्याचा जर निर्णय आपण या ठिकाणी घेण्याचं ठरवलं तर मला वाटतं की आपल्याला मोकळी हवा मिळेल, मोकळ्या पद्धतीने या ठिकाणी काम करता येईल. पुन्हा तेच घुसखोर, पुन्हा एकमेकाच्या विरोधामध्ये. आता आम्ही राष्ट्रवादीमध्ये येतो, अरे आमचं जमतच नाही तर तिथं जाऊन आमचं कसं संसार लागणार, बरोबर आहे का नाही? जमणार आहे. आणि म्हणून कुठला तरी निर्णय या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. आता ज्या दुसऱ्या पक्षात आपण जायचा प्रयत्न केलो तेच लाईन लावून आहेत. मग आपण माझी मुस्लिम बांधवांना साडेतीन वर्षामध्ये हे सगळे माझ्या, कारण सांगायला हरकत नाही या ठिकाणी, फक्त मी एकटाच होतो, बरोबर आहे का? की नाही आपण आहे तिथंच राहायचं, इथं राहूनच आपण लढू. पण सगळं सैन्यात निघून गेल्यावर मी एकटा काय करणार आहे? आणि सैन्यही गेलं तर माझी अडचण नाही, पण त्या सैन्याला वागवत असताना आज काय परिस्थिती आहे? आपण जरी एकत्रित गेलो तरी आपल्याला सवतीच्या लेकरासारखा वागायला तर आणखीन या ठिकाणी अस्पृश्य कोणी समजत असतील तर मला वाटतंय की मग मी राजकारण करून कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडून मी पाप केलं का? आणि ह्या पापाचं प्रायश्चित भोगल्यापेक्षा 2 हात या ठिकाणी पुढे येऊन कार्यकर्त्याला बळ देऊन, आता तर काय सगळे पक्ष सत्तेत आले, जे सत्तेत नाही त्यांना सुद्धा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारामध्ये ज्यांना गोपीनाथराव तुम्हाला काम करायचं असेल, तुम्हाला कधीच आम्ही काही वेगळं समजत नाही. ज्यांना कुणाला यायचं, कुणाला आग्रह माझा बिलकुल असणार नाही. ज्याला कुणाला यायचं त्यांनी आमच्या सोबत या ठिकाणी यावं. ज्याला कुणाला यायचं नाही, तुम्ही आमच्याच आहे. तुम्ही जिथं असाल तिथं खुशाल या ठिकाणी राहा. पण आपला दाना जे आपल्याला स्वाभिमान या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, ते स्वाभिमान घाण ठेवून
तुम्ही कुठेही फरफटत जाऊ नका अशी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला विनंती असणार आहे. आणि खूप जड अंतकरणाने या ठिकाणी सांगावं लागेल आदरणीय पवार साहेबांना, कारण कुठल्या तोंडानं काय सांगावं मी पुन्हा विचार केला. आजपर्यंत ही माझी मनस्थिती झालेली नाही, पण आता सगळंच जर या मतदारसंघात बेहाल करत असतील, सगळ्यांना बघण्याचीच भाषा करत असतील, तर कठोर कुठेतरी या ठिकाणी निर्णय घ्यावा लागणार आहे. शिवसेनेमध्ये आणखीन एक आपल्याला फायदा होईल असं मला वाटतंय, कारण तरुणांचा ओढा मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेमध्ये मला वाटतंय झुंबडच्या झुंबड या ठिकाणी एक तरुणांची या ठिकाणी फौज आपण या ठिकाणी तयार करावी लागेल आणि त्या माध्यमातून लोकांची कशी सेवा करता येईल. भविष्यामध्ये आपण गेलो म्हणजे फक्त आमदारकीच घेण्यासाठी गेलो अशी परिस्थिती नाही. मला काय आमदारच झालं पाहिजे हे माझी हौस नाही. जर त्यांनी युतीचा धर्म पाळत राजकारण केलं तर भविष्यामध्ये सुद्धा एकमेकाला सहकार्य करण्याची भूमिका राहील आणि पुन्हा मागच्यासारखंच वागायचा प्रयत्न केला तर पुन्हा दोन हात करण्याची सुद्धा ताकद आपल्याला तिथं राहूनच या ठिकाणी तयार करावी लागेल. आणि त्या पद्धतीनं सगळ्या कार्यकर्त्यांनी आता आमचं काही नाही, माझं कोणी ऐकत नाही हे भूमिका आता डोक्यातून काढून टाकून जिथं कुठं कुणावर अन्याय झाला ग्रामीण भागात जनतेवरती त्या ठिकाणी आपण सर्वांनीच या ठिकाणी नुसतं, कारण सगळ्या गोष्टी हात घ्यायला येऊनच होत नाही. कधी कधी आपलं वर्चस्व आपल्या विचाराची ताकद वाढवली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे. आज काही आणखी लोकांना मला भेटी घ्यायच्या, आजच आपण निर्णय घेणारे अशी परिस्थिती नाही. ज्या पक्षात कुठल्या पक्षात जायचंय त्याही पक्षातल्या कार्यकर्त्याला बोलून बाबा आम्ही तुम्हाला चालतो का, जमतंय का, नाही तर पुन्हा आणि भांड्याला भांडं घासत आपण बसल्यापेक्षा त्यांना वाटलं तर मग आपल्याला अनेक पर्याय या ठिकाणी आहेत. अशा दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी प्रयत्न करू. आता विचाराचं राजकारण, आता काही तर कोण म्हणते शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्रातला विचार याच लोकांनी नाव घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, छत्रपती शिवरायांचा बाणा आज कोणी सोबत घेऊन फिरते अशी परिस्थिती दिसत नाही. स्वतःच्या स्वार्थाच्या साठी हे सगळ्या खटाटोपी या ठिकाणी चालल्या. मी प्रामाणिकपणाने या ठिकाणी सांगतो की मी आणि आपल्याला आणि सगळ्याला जरी कार्यकर्त्याला माहित नसलं तर जवळपास 400 मतदारसंघ 29ला महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे होणार आहे, लोकसभेचे मतदारसंघ वाढणार आहे, आरक्षण पडणार आहे. त्याच्यामुळं कुणी भाषण लावून आता माझं कोणच नेणार नाही, मी कायम अजन्म आमदार राहणार आहे हे आता स्वप्न ज्याचं असेल त्यानं काढून टाकावं. मी एक कार्यकर्ता म्हणून राहील, कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी मी प्रामाणिकपणानं काम करेल ही भूमिका घेऊन जर काम केलं तर मला वाटतं की जास्तीत जास्त या सत्तेचा फायदा आपल्या मतदारसंघातल्या जनतेला कसा करून देता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे. एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झाला. खरं तर काल दुपारी 12 वाजता ठरलं मामा की आपण बैठक घेऊन काय म्हणणं आहे काढून द्या. उगी सगळे मलाच एकट्याला बोलण्यापेक्षा आणखीनही कुणाच्या मनामध्ये किंतु परंतु असला तर मोबाईल नंबर तुमच्याकडे माझा आहे, तुम्ही मला मोबाईलवर सुद्धा या ठिकाणी सांगू शकता की साहेब असं नाही असं करा. तर ते सुद्धा आपल्या सूचना या ठिकाणी सगळ्यांच्या आपण ग्राह्य धरू आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी निर्णय करू. हा निर्णय झाल्याच्या नंतर आपण पुढची रूपरेषा असेल किंवा पुढं कशा पद्धतीनं प्रवेश आपल्याला इथं करायचा आहे का करायचा नाही का आणखीन कुठे करायचंय या बाबतीतला निर्णय आपण थोड्याच दिवसात या ठिकाणी घेऊ.